तर मित्रांनो, शेतकऱ्यांची थट्टाच मदत म्हणून केवळ हेक्टरी 1119 रुपये. प्रधानमंत्री पीक विमा योजना मानवत महसूल मंडळात दाखविले 1.93% नुकसान. तसेच 3 तालुक्यांना सुद्धा ठेंगा दाखवलेला आहे. या तिन्ही तालुक्यामध्ये 45,70,00,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर हेक्टरी फक्त 1119 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पीक विमा किती मंजूर झालेला आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत व शासनाने पीक विमा किती देतो आणि कोण्या नुकसानासाठी किती मदत जाहीर होणार आहे या ज्या घोषणा केलेल्या होत्या या मी तुम्हाला एकदा सांगणार आहे. बहुतेक तुम्ही आता विसरला असतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 तालुक्यांना ठेंगा 45,70,00,000चा विमा मंजूर. तर 2025-26 खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून परभणी जिल्ह्यात केवळ 45,70,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गंगाखेड, परभणी आणि सोनपेठ आणि पूर्णा या 3-4 जिल्ह्यामध्ये अद्याप एकही रुपयाची विमा मंजूर करण्यात आलेला नाही आणि ही दिलासा देण्याची योजना आहे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर एकाही शेतकऱ्याला याचा दिलासा हा भेटलेला नाही. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील 5,67,300 शेतकऱ्यांनी 3,86,000 हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरलेला होता. मात्र एवढ्या मोठ्या क्षेत्राच्या तुलनेत मंजूर झालेली मदत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याची भावना निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये 3,86,000 हेक्टर एवढा क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरलेला आहे आणि यांच्यासाठी मदत किती जाहीर झालेली आहे? 45,70,00,000 फक्त. तर या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. काही ठिकाणी तर हेक्टरी केवळ 1119 रुपये 40 पैसे इतकीच मदत जाहीर करण्यात आल्याने ही मदत की थट्टा असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. जिल्ह्यातील 80% नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. 25-26च्या खरीप हंगामात 5,21,000 हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी 5,67,300 शेतकऱ्यांनी 3,86,000 हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतले होते. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पीक पूर्णपणे हातातून गेले. मोठ्या नुकसानानंतरही विमा कंपनीकडून अपेक्षित मदत मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. परंतु प्रत्यक्षात मिळणारी मदत अत्यल्प असल्याने समोर आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 2025च्या हंगामासाठी आतापर्यंत केवळ 45,70,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यातही पीक कापणी प्रयोगाच्या आधारे कमी नुकसान दाखवून मदत देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर मानवतमध्ये महसूल मंडळात तर केवळ 1.93% नुकसान दर्शवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1119 रुपये 40 पैसे इतकीच मदत मिळणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी विमा हप्त्यासाठी 2,000 रुपयापेक्षा अधिक रक्कम भरलेली असताना मिळणारी मदत त्यापेक्षा कमी असल्याने नाराजी अधिकच वाढली आहे. त्यामुळे विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी असा सवाल शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, हेक्टरी 1119 रुपये विमा म्हणजे हेक्टरी विमा भरण्यासाठी जवळपास 2,000 रुपये लागलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्यांना. तर ही एक शेतकऱ्यांची थट्टाच आहे. तर आता तुम्हाला सरकारने अतिवृष्टी झाल्याच्या नंतर काय घोषणा केल्या होत्या त्या मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात जेव्हा ढगफुटी अतिवृष्टी झाली होती तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना दिलेल्या घोषणा केवळ पोकळ ठरल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री महोदय खालीलप्रमाणे शेतकऱ्यांना मदत होईल असे म्हटले होते. तर नंबर 1 पहिली घोषणा त्यांनी काय केली होती? शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला वेगळा देण्यात येईल.
रोजगार हमी योजनेअंतर्गत खरडून गेलेल्या जमिनीला 3 लाख रुपये देण्यात येईल. अजून कोणालाही भेटलेले नाहीत मित्रांनो. सिंचन विहीर पडल्यात त्यांना 30,000 देण्यात येतील. पीक विमा संरक्षण रक्कम 17,000पेक्षा अधिक देण्यात येईल. यापेक्षा अधिक मदत करण्यात येईल अशी घोषणा तेव्हा करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांच्या हाती पीक विमा असा आला. आम्ही कृषी आयुक्त पुणे यांना प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी उत्तरे देत असताना गोलमाल उत्तरे दिली. शेतकरी एकत्र येत नाहीत. तर शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकरी कुठेतरी एकत्र यायला पाहिजे, तरच हे सगळं थांबू शकतं. नाही तर हे असेच शेतकऱ्यांना लुटत राहणार आहेत. शेतकरी हा गरीब आहे म्हणून प्रश्न विचारत नाही. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.